राहुल जी, जब आपकी सत्ता थी तब मैं आपके साथ था। आपकी सत्ता जाने के बाद मैंने हवा का रुख देखा और मैं नरेंद्र मोदी जी के साथ चला। जून 2019 मध्ये संसदीय अधिवेशनादरम्यान रामदास आठवले जेव्हा सभागृहामध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सगळेजण किमान 20 सेकंद तरी हसत होते। यातील गमतीचा भाग सोडला तर आठवलेंच्या सध्याच्या राजकीय भूमिकेला हे विधान साजेसं ठरतंय। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी कॅबिनेटमध्ये रामदास आठवलेंना भाजपाकडून तिसऱ्यांदा केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद देण्यात आले। आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच ए चे अध्यक्ष आहेत। कोणतीही निवडणूक न लढवता आठवलेंच्या पदरी राज्यमंत्रीपद पडतंय। सध्या आरपीआयचा लोकसभेमध्ये एकही खासदार किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार नाहीये। रामदास आठवले हे राज्यसभेचे खासदार आहेत। दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे एक राज्यसभा खासदार आणि एक लोकसभा खासदार आहे। राज्यामध्ये आमदार आहेत पण त्यांना मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळालेलं नाहीये। मग आठवलेंकडे अशा काय गोष्टी आहेत की ज्यामुळे भाजप त्यांना मंत्रिपद देतंय? याशिवाय आठवलेंचा भाजपला फायदा होतोय का? आठवलेंचं नेमकं राजकारण काय आहे? ते केवळ एक आंबेडकरवादी चेहरा आहेत म्हणून मंत्रिपद दिलं जातंय का? हे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। दलित पॅन्थरच्या माध्यमातून रामदास आठवलेंनी सामाजिक कार्यात उडी घेतली। 70च्या दशकामध्ये राजा ढाले यांनी अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थरच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये दलित पॅन्थरची सुरुवात केली होती। या चळवळीच्या माध्यमातून दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर लढा देण्याचं काम करण्यात आलं। राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्यानंतर रामदास आठवलेंनी दलित पॅन्थरचं नेतृत्व केलं। औरंगाबादमधल्या मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करण्यासाठी आठवलेंनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती। दलित पॅन्थर बरखास्त केल्यानंतर 90च्या दशकाच्या सुरुवातीलाच आठवलेंनी राजकारणात प्रवेश घेतला। रामदास आठवलेंनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आठवले गट या पक्षाची स्थापना केली। पुढे ते विधान परिषदेवर आमदार म्हणून सुद्धा निवडून गेले। शरद पवार मुख्यमंत्री असताना आठवलेंनी समाज कल्याण, राज्य परिवहन आणि रोजगार हमी योजना मंत्री म्हणून काम पाहिले। शरद पवार जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांच्या समोर राज्यात सेना भाजप युतीचं मोठं आव्हान होतं। त्यांना शह देण्यासाठी पवारांनी रामदास आठवलेंना पाठबळ दिलं। खरं तर शरद पवार यांनीच आठवलेंना राजकारणात आणलं असं सांगितलं जातं। 1998 मध्ये ते दादर म्हणजेच आताचा मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातनं ते निवडून आले। तेव्हा शिवसेना भाजप यांच्या जातीयवादी आणि धर्मांध राजकारणाविरोध आपण काँग्रेससोबत जात असल्याची आठवलेंनी भूमिका घेतलेली होती। पण 2009 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातनं त्यांचा पराभव झाला। तेव्हापासून त्यांनी अनेक वर्षांपासूनची शरद पवार यांची साथ सोडली आणि 2014 साली भाजपशी जवळीक साधली। निवडणुकीच्या राजकारणामध्ये रामदास आठवलेंचा भाजपला काही फायदा होतो का? तर नाही। निवडणुकीच्या राजकारणामध्ये आठवलेंचा आत्ताच्या काळात फायदा होतोय अशी कोणतीही आकडेवारी समोर आलेली नाहीये। केवळ मुंबईतील नगरपालिकांच्या काही वार्डामध्ये आठवलेंचा थेट प्रभाव दिसून येतो। त्या पलीकडे त्यांचा निवडणुकीमध्ये प्रभाव काही दिसून येत नाही। असं असलं तरी सुद्धा एक दलित चेहरा म्हणून भाजपसाठी त्यांचं महत्त्व अधिक असल्याचं बोललं जातं। 2014 पासून भाजप आपली राष्ट्रीय पातळीवरची पक्षाची प्रतिमा बदलू पाहतंय। याआधी भाजप एक सोफिस्टिकेटेड वर्गाचा पक्ष म्हणून ओळखला जायचा आणि त्या प्रतिमेला छेद देण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून काही बदल करण्यात आले। सामाजिक न्याय, ओबीसी, दलित मतदार आपल्याकडे कसे वळवता येतील यासाठी रणनीती आखण्यात आलेली होती। त्याचाच एक भाग म्हणून आठवलेंसारखा दलित चेहरा भाजपनं सोबत घेतलाय असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपात आठवलेंचा भाजपला काहीच फायदा झाला नाही हे स्पष्ट दिसत असून सुद्धा त्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्यामागे भाजपचं काय गणित असावं? तर यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण असल्याचं सुद्धा बोललं जातं आणि ते म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसलाय आणि त्याची वेगवेगळी कारणं आहेत। पण यावेळी आठवलेंसारख्या आंबेडकरवादी चेहऱ्याला डावललं तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे उलट पडसाद पडू शकतात आणि तेच टाळण्यासाठी आठवलेंचं मोदी कॅबिनेटमधलं स्थान कायम ठेवलं अशी शक्यता आहे। याशिवाय आठवलेंच्या राजकारणाची लवचिकता सुद्धा एक कारण असल्याचं बोललं जातं। तसं पाहायला गेलं तर आंबेडकरवादी नेत्यांमध्ये प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे आणि राजेंद्र गवई ह्यासारखे नेते आहेत। पण त्यांनी सत्तेत राहण्यासाठी आठवलेंप्रमाणे राजकीय लवचिकता दाखवली नाही। यासोबतच निवडणूक प्रचारात आणि राजकीय सभेत आंबेडकरवादी मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या निळ्या झेंड्यासाठी आठवलेंसोबतच्या आघाडीचा भाजपला फायदा होत असावा असं सुद्धा म्हटलं जातं। भाजपनं सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगातनं दलितांमध्ये आपला आधार वाढवलाय। उत्तर प्रदेशमध्ये दलित मतदार आपल्याकडे वळवण्यात भाजपला बऱ्यापैकी यश मिळाले। शिवाय हिंदू, दलित आणि नवबौद्ध अशी विभागणी करून सेना भाजपनं हिंदू दलित समाजाला आपला सामाजिक आधार वाढवलेलाही दिसतोय। भाजपवर संविधान बदलण्याचा सतत आरोप होतोय। दलितांवरती भाजप अत्याचार करतंय असे विरोधक आरोप करतायत आणि त्यावेळी मात्र रामदास आठवले भाजपची पाठराखण करतात।
एका दलित राजकारण्यानं भाजपची बाजू घेतली आहे, त्यामुळे त्याचा राजकीय मेसेज सुद्धा तितकाच स्ट्रॉंग जातो. काँग्रेसवर किंवा इतर विरोधी पक्षांवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच संविधानाचे रक्षक आहेत, ते सामाजिक न्याय आणि आरक्षणाचे पुरस्कर्ते आहेत, असं आठवले माध्यमांसमोर ठणकावून सांगतात. कदाचित ह्या राजकीय खेळीसाठीच भाजप आठवलेंना जवळ करत असल्याचं सुद्धा बोललं जातं. पण ह्यात खरं राजकारण हे आठवलेंनाच जमले असं म्हणावं लागेल. कारण काही का असेना, सत्ता कोणाची का असेना, रामदास आठवले मात्र सत्तेत असतातच, हे विशेष.